हॅलो. चला तर आजच्या दिवसातील तिसऱ्या क्रमांकासाठी ही जणू लढत असेल. परास्त होणारा फर्स्ट सेमीफायनल, फर्स्ट क्लास सेमीफायनल. यावेळेला अक्षदा एंटरप्राइजेसचा सलामीचा सलामीवीर अमित नाईक ऑन स्ट्राईक. हलकासा कट करण्याचा प्रयत्न. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू प्रथमेशचा खेळून काढला. धावसंख्या मात्र काही. धावसंख्या धावपटलावरती दिसतोय 0. एक धावसंख्येचा निर्वाला झाला असता. इथं मात्र अतिशय उत्तम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या मात्र आहे त्या स्थितीमध्ये. अजूनही सूर गवसला नाही. याही सामन्यामध्ये आपलं अस्तित्व पहिल्या क्रमांकासाठी किंवा दुसऱ्या क्रमांकासाठी जर टिकवून ठेवायचं असेल तर चांगल्या प्रकारचा खेळ मैदानावरती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटनं मारा करतोय. इथं मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू, तिसरा चेंडू निर्धाव फेकताना दिसतोय प्रथमेश. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आला पिट्टू. पंचांच्या डाव्या हातानं डावखुरा गोलंदाज. आखूट टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय कॉम्बॉक्स मध्ये खणखणीत चौकार. खणखणीत चौकार लगावल्यानंतर आखूट टप्प्याचा खरपूस समाचार घेतला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं शरीरयष्टीला आदळला जातोय. तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या धावसंख्येचा निर्वाला होत नाही. आहे त्या स्थितीमध्ये आतापर्यंत चेंडू संपले जात आहेत. पाच चेंडूंचा खेळ संपला मैदानावरती. धावसंख्या धावपटालावरती दिसतोय बिनबाद 4च्या घरात. सेमीफायनल म्हटलं तर अगदीच प्रचंड मोठा फरक आहे धनराशीमध्ये, चषकामध्ये सुद्धा. आणि अगदीच या वेळेला पुन्हा एकदा मारला चेंडू. चेंडू येणार सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स बाउंड्री. 6 चेंडूंचा खेळ मैदानावरती झाला आणि 6 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावले गेले आणि 2 चौकाराच्या सहाय्यानं धावसंख्या अक्षदा एंटरप्राइजेस आकाश 11 कोपरोलीच्या बिनबाद 8. स्ट्राइक चेंज होतोय आणि या वेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर असणार तोच सत्यम. ज्या सत्यमनं भेदक गोलंदाजी करताना आताच मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला होता क्वालिफाय राऊंड मध्ये सकाळच्या सत्रामध्ये. तोच सत्यम गोलंदाजी मार्कवर सज्ज. अतिशय सुरेख चेंडूची फेकी गेली. चकमा दिला सोहेलला. सोहेल पवार. इथं मात्र चकमा खातो. चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. सत्यम गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू फेकला, पहिला अस्त्र फेकला, उत्तम अस्त्र फेकला. आपण आता पाहिलं अगदीच उत्तरार्धात येतो UPLच्या उरण प्रीमियर लीगच्या पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण ठरला जाईल आपल्याला अवघा काही क्षण उलटल्यानंतर ते चित्र स्पष्ट होईल. पुन्हा एकदा अतिशय सुरेख चेंडू फेकला गेला. आणि अगदीच आता जर बघितलं स्टंपला बॉल लागल्यानंतर बेल सुद्धा खाली पडल्या जात नाहीत. सुस्थितीमध्ये सोहेल पवार. नशीब बलत तर आहे तसं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही सोहेलचं. हा एक जीवनदान म्हणावं संदेश. आणि अगदीच या जीवनदानाचा जर फायदा उठवला तर अक्षदा एंटरप्राइजेससाठी एक मोठी खेळी या सत्रामध्ये करेल का सोहेल. सत्यम लेफ्ट आर्म राऊंड द विकेट.
जोरदार अपील केला जातोय. एकदा नशीब बलत्तर होतं, या वेळेला मात्र नाही चुकला जाणार. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात सोहेल पवार होतोय बाद. जो बहादुर होते हैं उन्हें किस्मत भी साथ देती है. खुदा मेहरबान. आणि अगदीच सोहेल पवार झिरो या धावसंख्येवरती बाद झाला. 3 चेंडू स्वतः सोहेल खेळला आणि त्याच्यानंतर हा रायझिंग स्टार आहे, उगवता तारा सोहेल पवार. अक्षदा एंटरप्राइजेस साठी त्यानं प्रत्येक सामन्यामध्ये उत्तम खेळी केली होती. तोच सोहेल पवार त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय इब्राहिम शेख. आपण पाहिला होता यांचा सामना पहिल्याच दिवशी सुरुवातीचाच सामना झाला होता. इब्राहिम शेखला या मैदानावरती अगदीच डीप मिड विकेटच्या दिशेने भिरकावलेले चेंडू अजूनही आपल्या कॅमेऱ्याच्या कोदाणात दाखविले जातील. तशा प्रकारचा इब्राहिम शेख खेळ करणार का? परंतु तेवढाच तरबेज आणि वाखाणण्यात जो गोलंदाजी करणारा एक गोलंदाज सत्यम. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं षटक पागोटे विलेज एंड कडून मारा करणार सत्यम. इब्राहिम शेख साठी उरणवरून हा खेळाडू सत्यम पुंडे अतिशय सुरेख सर्व चेंडू अगदीच ब्लॉक ऑन करताना दिसतोय. खोलवर टप्प्यात बॅटीच्या अगदीच खाली टोकावरती टाकणारा, एष्ट्या उखडून काढणारा असा हा चेंडू पाहिला. चेंडूला मात्र दिशा दिली आणि इब्राहिम शेखनं स्वतःच्या खात्यावरती आतापर्यंत 11 विकेट्स सत्यम भोईर यांना स्वतःच्या खात्यावरती UPL मध्ये जमा केलेत. एक उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेस मात्र जोरदार अपील केला जातोय आणि सर्वात मोठी सफलता, कारण अमित नाईक बॅक टू पॅव्हेलियन. वरला गेला सर ते शेवटी. त्याचबरोबर निखिल डीजे यांच्या मार्फत या संपूर्ण शृंखलेला ध्वनी प्रक्षेपित केला जातोय. आणि अगदीच जर सांगितलं तर संदेश तो पहिला सत्र मी करत होतो ज्या वेळेला अक्षदा एंटरप्राइजेसचा अमित नाईक खेळत होता. 9 चेंडूंमध्ये 29 धावसंख्या काढल्या होत्या. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवरती एक षटकार, त्याच्यानंतर एक अशा प्रकारचं गुणफलक हलवलं होतं. आणि अगदीच टॉप लिस्टला असणारा हा खेळाडू 125 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती आहे. तोच अमित नाईक बॅक टू पॅव्हेलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज प्रथमेश पाटील कोपरोली. प्रथमेश अक्षदा एंटरप्राइजेस कडून खेळतोय. इथं पंचांकडून गार्ड घेतोय क्वालिफाईड पंच शरद मात्रे आणि त्याचबरोबर राजू घरत. या प्रतियोगितेतील सेमीफायनलचा हा परीक्षण ज्युरी रेफरी पंच म्हणून कामगिरी पाहताना दिसतात. याच दरम्यान उरण समालोचकांपैकी एक समालोचक तथा एक उत्कृष्ट फोटोग्राफर सुनीलजी वर्तक सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी आहे. अतिशय सुरेख 2 षटक संपली जात आहेत. 12 चेंडूंचा खेळ संपतोय. धावसंख्या धावपटलावरती अक्षदा एंटरप्राइजेस 2 बाद 10. कुणी मानल डोळ्यात ओ कुणी आग, देव माझा छत्रपती एकटा जगाचा बाप. या जगाच्या बापाला साऊंड सिस्टीमनं, साऊंड मास्टरनं मानवंदना दिली. प्रथमेश हितगुज करताना दिसतोय. इब्राहिम शेख सोबत आपल्याला या वेळेस आक्रमक पवित्रा अवलंबावा लागेल. सेमीफायनल म्हटलं तर डू ऑर डाय, कारण इथं मात्र परास्त झाल्यानंतर अगदी छोटा दिसणारा 3ऱ्या क्रमांकाचा चषक आपल्याला दिला जाईल. त्याच्यासोबत काही नकद राशी असेल, परंतु जर जिंकलात तर अजूनही आपल्या आशा पल्लवित असतील. पहिल्या क्रमांकासाठी वाटचाल होऊ शकेल आपली. जुगल घरात
वेणकल गोलंदाजी मार्कवर सज्ज, पहिला वैयक्तिक आणि सांघिक तिसरा षटक घेऊन येणार जुगलची जुगलबंदी गोलंदाजीतून कैक मैदानांवरती पाहिली. नवघरच्या वेणकलच्या तो जुगल. यावेळेस मात्र जोरदार अपील केला, क्वालिफाईड पंचांना अपील फेटाळला. जुगल मात्र पंचांकडे अपील मागतोय, अपील फेटाळला जातोय. एक निर्धाव चेंडूची मोहर 0 या धावसंख्येची मोहर या चेंडूवरती लागली जातोय. त्याचबरोबर या जुगलसाठी अजित ठाकूर आणि लंकेश ठाकूर काँग्रेस पार्टीचे एक युवा नेतृत्व यांच्याकडून सहस्रलक्ष शुभेच्छा दिल्या जात आहेत. पुन्हा एकदा त्याच शुभेच्छांना पोषक अशा प्रकारची गोलंदाजी मैदानावरती करताना दिसतोय तो जुगल. या शृंखलेच्या अनुषंगानं बहुतांश जणांचा सहयोग फार महत्त्वाचा होता आणि तो अगदी चांगल्या प्रकारे निभावला. मग त्यातीलच एक घटक म्हणजेच थेट प्रक्षेपित करणारी शृंखला साई प्रीत लाईव्हच्या माध्यमानं चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे, संदेश शेळके यांच्या माध्यमानं ओमकार असेल, त्याचबरोबर आमचे कॅमेरामन यांच्या माध्यमानं अभिजित चव्हाण व विनोद, या सर्व कॅमेरामनचंही मी कौतुक करतो. कारण आपण 7 दिवस प्रत्येक चेंडूला आपल्या कॅमेऱ्याच्या कोनात जागा दिलीत आणि थेट कॅमेऱ्यातून आणि अगदीच आज रात्री ही साई प्रीत लाईव्ह आपल्याला प्रकाश झोतातील सामन्यांचं चित्रीकरण करताना दिसणार मैदानावरती. इथं मात्र चेंडू हवेत दिसतोय, पायचंय काय होतोय, पकडला जाणार जे, इथं मात्र संपणार प्रथमेशचा खेळ. धन्यवाद. प्रथमेश खेळी संपली. सेकंड डाऊन साठी आलेला प्रथमेश मात्र आपल्या वैयक्तिक कोट्यात 5 चेंडू खेळतोय आणि 3 धावसंख्या देतोय. 2 डॉट चेंडू झाला आणि 5 चेंडूंमध्ये 3 धावसंख्या देऊन मात्र तंबूच्या आसऱ्याला विसावा घेण्यासाठी दिसेल तोच प्रथमेश. त्या प्रथमेशची जागा भरून काढण्यासाठी जातोय नवीन फलंदाज राकेश फुंडेकर चिरनेर. राकेश फुंडेकर आणि अगदीच चिरनेरलाही आपल्याला क्रिकेटचा प्रकाश झोतातील रणसंग्राम 19, 20, 21, 22ला तिरंगा चषकाचं भव्य आयोजन काँग्रेस पार्टी चिरनेर मोठे भोम, युवा काँग्रेस पार्टी चिरनेर मोठे भोम यांच्या माध्यमानं केली जाईल. मैदानावरती राकेश पुंडेकर ऑन स्ट्राईक पंचांकडून गाठ घेतोय. लेग स्टिकवरती खेळणारा खेळाडू आडव्या पट्ट्यात खेळताना दिसणार. पायचं आहे त्याला थांबवून ठेवणार का जुगल. पंचांच्या डाव्या हातानं मारा करतोय JNPT पोर्ट एंडकडून. राईट आर्म राऊंड. मी म्हटलं होतं लेग स्टिक गाड घेतल्यानंतर आपल्या बॅट मधून लगावला डीप मिड विकेटच्या दिशेनं हा खणखणीत गगनचुंबी षटकार. मैदानाकडे मार्गस्थ व्हायचंय. तिसरा षटक संपल्यानंतर आता शृंखला प्रतियोगिता लीग संपत आली. आपण तिसरा षटक संपल्यानंतर आपल्या खेळाडूंना पाणी हवं आहे हे न सांगताच मैदानावरती आपल्याला जाणं गरजेचं आहे. मुग्धा वैशंपा यांच्या आवाजातील एक गीत ऐकलं आणि मैदानावरती आपण पाहतोय अगदीच तुडुंब भरलेली गर्दी आसपास पाहायला मिळतोय. जरीही 3 गावं असतील परंतु त्या 3 टीममध्ये उरणच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू खेळत आहेत आणि त्यांना चेअरअप करण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी, उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यासाठी आणि अगदीच पुढच्या वर्षी ती संकल्पना कदाचित राबवली जाईल. संदेश की एका प्रत्येक टीममध्ये एखादा आयकॉन खेळाडू खेळवला जाईल का. बरं मन या आपल्याला स्क्रीनवर दिसतोय प्रियाल पाटील, एक ग्रेट आर्टिस्ट, 3D आर्टिस्ट, कला क्षेत्रातून अगदीच आपल्या
तिसरा षटक संपला गेला. धावसंख्या धावपटलावरती 19 लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 19. अक्षदा एंटरप्राइजेस आकाश 11. सत्यम भोईर ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सांघिक कोट्यातील चौथं षटक टाकणार. 11 बली ज्याच्या नावावरती आतापर्यंत या शृंखलेत आहेत. एक तप बलींचं पूर्ण करतोय का? 12 बली घेतोय का या षटकामध्ये? वुडलाईन स्पॉटवरती चेंडू होता आणि अगदीच इथं मात्र चेंडू विसावला गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि त्याचबरोबर सांघिक कोट्यातील हा चौथा षटक आहे. अतिशय सुरेख उंचावरून मारलेला चेंडू. पायचं काय होणार? पकडला जातोय. पिट्टून हा झेल आणि इथं संपला जाणार. आणि त्याचबरोबर झेल पकडल्यानंतर ऑन स्क्रीनवरती आमचे दिसत आहेत बाळा पाटील, त्याचबरोबर आमचे DJ मास्टर अगदीच शीतपेय घेऊन आपल्या कॉम्बॉक्सकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत. एंटरप्राइजेसला इक्बाल शेखच्या स्वरूपामध्ये बॅक टू पॅव्हिलियन आला खेळाडू. याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला नवीन फलंदाज प्रणय कळंबुसरेचा खेळाडू. उरण प्रीमियर लीग मध्ये कोपरोलीच्या अक्षदा एंटरप्राइजेस कडून खेळतोय. पाहिलं जातोय स्क्वेअर लेग कडे असणारा क्षेत्ररक्षक पकडणार का? झेल पकडला जातोय. झेल आणि इथं मात्र संपला जाणार फुंडेकरचा खेळ. या वेळेला आपल्याला फलंदाजीचा एक नमुना पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत जर पाहिलं आपण तर विकेट फॉलोअप झालेत. 5-19 धावसंख्या धावपटलावरती एक दयनीय अवस्था म्हणावी लागेल अक्षदा एंटरप्राइजेसची. फुंडेकर येणार बॅक टू पॅव्हिलियन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय अमित शेलार. PSI ATS अतिशय सुरेख शॉट फुल टॉच चेंडू. चेंडूला दिशा दिली लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. एक धावसंख्या सहजगत्या पूर्ण केली. स्वतःचं खातं उघडलं. यावेळेस मात्र स्वतः फलंदाज प्रणयनं आणि एक धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 2 दशकात 20 धावसंख्या धावपटालावरती 5 बाद 20. अमित शेलार हलकासा कट करण्याचा प्रयत्न. अगदीच उचली दिली चेंडूला. यष्टीरक्षक करणार नाही चूक. चेंडू पकडला जातोय. इथं मात्र हा फलंदाज झाला हुक. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. सेमीफायनलचा सामना रंगला जातोय. अतिशय सुरेख यष्ट्यांच्या लगत असणारा फुल टॉच चेंडू. अमित शेलार यांना काय समजत नाही. सरळ चेंडू मात्र जातोय. निर्धाव. 20 धावसंख्या धावपटलावरती 5 बाद 20 षटक संपली जात आहेत. 4 आतापर्यंत 24 चेंडूंचा खेळ संपला आणि धावसंख्या धावपटलावरती फक्त आणि फक्त 20. राया शिवरायांच्या किल्ल्यांची सफर देशील का? मला दाऊन शिवनेरी किल्ला रायगडावर नेशील का? 5वा षटक प्रगती पथावरती असताना या UPL साठी ज्यांचं प्रचंड अनन्यसाधारण योगदान स्टेप आर्ट डान्स अकॅडमी, PP खारपाटील कंस्ट्रक्शन, तदनंतर RR एन्व्हायरो सर्व्हिसेस, आर्यन ग्रुप, जिवाला फाउंडेशन, जय माता दी सोनारी, शिव साईराम 2828, गिरिजा एंटरप्राइजेस, त्याचबरोबर RK इन्फा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड, विजय विकास सामाजिक संस्था, ब्ल्यू स्टार सिक्युरिटी फॅसिलिटी, श्री मेडिकल कोपरोली या सर्व दानशूर दात्यांचं पुनश्च मनपूर्वक आभार.
मैदानावरती निर्णायक षटक शेवटचा षटक घेऊन येणार गोलंदाजी मार्कवर विशाल. अतिशय सुरेख खेळ आणि इथं मात्र निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होताना दिसतोय. दुसरा चेंडू घेऊन जाणार विशाल. अतिशय सुरेख मारलेला चेंडू. या वेळेला मात्र चेंडू खाली असणारा क्षेत्ररक्षण पकडला जातो. इथंही झेल एक सोपा झेल देतोय आणि पुन्हा एकदा हा फलंदाज होणार बाद. घेणार विश्रांती. डगआउट मध्ये खेळाडू कक्षात येताना दिसेल हा फलंदाज. कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वाहणाऱ्या नद्या विविधतेत एकता हे माझ्या महाराष्ट्रात. आणि म्हणूनच महाराष्ट्र हा जणू नावानच महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राचं महाराष्ट्र गीत डीजे मास्टरच्या माध्यमानं. या वेळेला मात्र बॅटला चाटून येणारा चेंडू पकडला जातोय. झेल पुन्हा एकदा अमित शेलार यांचा संपला जातोय मैदानावरचा खेळ. दुसरा खेळाडू पुन्हा एकदा तंबूच्या आसऱ्याला येतोय. कौशिक आणि मुन्ना काय करणार. 7 गडी बाद होत आहेत. 9व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी जातोय तोच कौशिक. पाहायचं आहे ज्या कौशिकनं. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या सत्रातील. या इनिंग मधील निर्णायक षटकाचे विशाल ऑन ट्रॅक. गोलंदाजी मार्कवर सज्ज कौशिक साठी. अतिशय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. या चेंडूला मात्र कोणत्याही प्रकारची धावसंख्येची मोहर लागली गेली नाही. यष्टीरक्षक पिट्टू प्रथमेशच्या हातामध्ये विसावला गेला आणि 0 धावसंख्येची मोहर लागली गेली या चेंडूवरती. आखूड टप्प्याचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडूला ट्रॅव्हल केलं जातोय. लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फेल करतोय. 1 धावसंख्या पूर्ण करतोय. धावसंख्या धावपटालावरती 21. निर्णायक शेवटचा षटक आणि मला वाटतं सेमीफायनल मध्ये UPL मधील सर्वात लोएस्ट स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय की काय. अतिशय सुरेख अप्रतिम झेल. जवळ या झेलचा जेव अतिशय आणि खेळ संपला. सत्र संपला. धावसंख्या धावपटलावरती दिसत आहेत 21. चन्नू फॅन क्लब साठी फक्त 22 धावांचं आव्हान असेल. कसं पेलणार आपल्या खांद्यावरती 30 चेंडू असतील. पिट्टू सारखा विशाल सारखा असे काही खेळाडू आपल्याला चन्नू फॅन क्लब मध्ये पाहायला मिळत आहेत. 22 धावसंख्या उभारल्या जातील विजयाची माळा गळ्यात टाकून अंतिम सामना खेळण्यासाठी. कशा प्रकारचं समीकरण सोडवलं जाईल. मायक्रोफोनवरती बदल होणार. मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय विवेक. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. उरण प्रीमियर लीग 2022 मध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, हितचिंतकांचे, व्यासपीठावर बसलेल्या सन्मानित पाहुण्यांचे पुन्हा एकदा हार्दिक 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 स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. सेमीफायनलचा सामना आपण पाहिला. उरण प्रीमियर लीग 2022 पर्व पहिलं. जी अपेक्षा होती प्रेक्षकांना, जी अपेक्षा होती खेळाडूंना, व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांना की एक चुरशीची लढत पाहायला मिळेल सेमीफायनल, परंतु तसं काही घडताना दिसलं नाहीये. कारण अतिशय चाणक्य गोलंदाजी आपण पाहिली. अक्षदा एंटरप्राइजेस, अक्षय, आकाश 11 कोपरोली या संघाला जखडून ठेवलं पूर्णपणे. ते मात्र इथं चन्नू फॅन्स क्लब या संघाने कुठल्याही प्रकारच्या खेळाडूला गोलंदाजावर हॅवी होऊन दिलं नाहीये, वर्चस्व करून दिलं नाही. अतिशय जबरदस्त गोलंदाजीचा नमुना आपल्याला या मैदानावर पाहायला मिळाला. तो म्हणजे
चन्नू फॅन्स क्लबच्या गोलंदाजांकडून. मग गोलंदाज असेल प्रथमेश, सत्यम, त्यानंतर गोलंदाज होता जुगल, विशाल. या 5 गोलंदाज अतिशय भेदक आणि जबरदस्त गोलंदाजी करत फक्त आणि फक्त 21 धावांवर गुंडाळून ठेवलं आणि 22 धावांचं छोटस आणि मापक असं आव्हान हे आता चन्नू फॅन्स क्लबला या सेमीफायनल मध्ये करायचं आहे. परंतु मित्रांनो, क्रिकेट आहे, मी आता काहीच बोलू शकत नाही की चन्नू फॅन्स क्लब विजयी होईल. जेव्हा या पूर्ण धावा चेस होतील तेव्हाच आपण सांगू शकतो की चन्नू फॅन्स क्लब हा विजयी झालेला आहे म्हणून. कारण नाटकाचा अर्धा अंक संपलेला आहे, अजूनही 1 अंक बाकी आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे मित्रांनो. कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. चमत्कार को नमस्कार आहे आणि चमत्कार या मैदानावर बऱ्याच वेळा आपण पाहिलेले आहेत, प्रत्येक मैदानावर. तर असे चमत्कार घडू शकतात. त्यामुळे आपण आताच शब्दाने बोलू शकत नाही की चन्नू फॅन्स क्लब जिंकलं म्हणून. अजूनही अर्धा अंक बाकी आहे. पाहूया, 22 धावांचा टार्गेट आहे आणि 22 धावांचा टार्गेट 30 चेंडूमध्ये चेस करायचं आहे चन्नू फॅन्स क्लब संघाला. मात्र काय प्लॅनिंग असेल, काय स्ट्रॅटेजी असेल कोपरोली संघाच्या खेळाडूंची, कर्णधाराची, कशा प्रकारे हा सामना शेवटच्या षटकापर्यंत नेण्याचा प्रयत्न असेल हे पाहायचं आहे. नक्कीच गोलंदाजी जर अचूक टप्प्यावर झाली आणि क्षेत्ररक्षण साजेशी अशी साथ दिली आणि बॅक टू बॅक जर फलंदाज बाद करता आले तर मात्र या सामन्याला सुद्धा चुरस निर्माण होईल मित्रांनो. परंतु पाहूया, क्रिकेट आहे. नक्कीच प्रेक्षकांमधून फोन येत आहेत आम्हाला की वातावरण गरम करायचं आहे आणि डीजेची गाणी सुद्धा गरम लावायची आहेत. तर प्रेक्षकांमधून कॉल येत आहेत की सामन्याला चुरस निर्माण करण्यासाठी थोडीशी कॉमेडी सुद्धा गरम व्हावी. परंतु गरम होण्या अगोदर जरा टार्गेट आपण पाहिलं तर 22 धावांचं आहे. हा जर टार्गेट त्यांना डोंगरासारखा करायचा असेल तर मात्र कोपरोली संघाला काहीतरी चमत्कार करावे लागतील. याच दरम्यान आपल्याला परशुराम लीला कला केंद्र पांजेचे आदरणीय सुनीलजी पाटील आपल्याला विनंती असेल, प्लीज आपण अतिथी कक्षाकडे यायचं आहे. परशुराम लीला कला केंद्र पांजे. तर पाहूया काय होतोय, काय घडतोय. नाटकाचा दुसरा अंक चालू. बेल अमित नाईक गोलंदाज असणार आहे. अमित नाईक. पाहूया, पहिलं षटक, पहिला भेदकास्त्र, सलामीची जोडी प्रथमेश आणि रोहन. हा चेंडू सन्मान देतोय चांगल्या चेंडूला, ग्लास करतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये हलवारपणे. 1 धाव घेतली जाते. गुणलेखकाला सुरुवात झालेली आहे. 1 धाव बिनबाद अशी सुरुवात चन्नू फॅन्स क्लबची. पाहूया, 22 धावांचं आव्हान आहे. छोटस मापक असं आव्हान कोपरोली संघाने ठेवलंय. मात्र हे आव्हान जर तुम्हाला डोंगरासारखं करायचं असेल तर कुठेतरी आपल्याला चांगली गोलंदाजी, चांगले विकेट घ्यावे लागतील, कमबॅक करावं लागेल, सामन्यामध्ये शिरकाव करावा लागेल. जर असं काही घडलं तर नक्कीच या सुद्धा सामन्याला एक कलाटणी येईल, एक मजा येईल आणि प्रेक्षकांना बघण्यास सुद्धा एक आनंदमुक्त असा वातावरण निर्माण होईल. बघा पुढचा चेंडू अमित नाईक याचा. हा चेंडू ग्लास केलाय. पाहूया धावचीची संधी काय होतोय आणि इथं मात्र शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांनी तेव्हा सांगितलं होतं की आपल्याला धोका असेल समुद्रापासून, पाण्यापासून. तेव्हापासून शिवरायांनी जलदुर्ग बांधण्यास सुरुवात केली आणि खंदेरी हुंदेरी हे जलदुर्ग 2 जे उभारण्यात आले या अलिबागच्या किनाऱ्यावर.
अतिशय जबरदस्त कुलाबा किल्ला आणि कंदेरी उंदेरी असे हे 3 किल्ले आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. अमित नाईकचा पुढचा चेंडू असणार आहे प्रथमेश म्हात्रेसाठी. 4 चौकार मिळाला, बोनस 5 धाबा त्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू स्लिपर शॉट खेळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जातोय सीमा पार. डीजे जलदुर्गामधला जर सर्वात सुवर्णदुर्ग किल्ला म्हटला तर जलदुर्गातला सिंधुदुर्ग. शिवरायांनी स्वतः बांधून घेतलेला किल्ला. हा चेंडू जबरदस्त फटका, क्लासिक फटका, स्ट्रेट चौकार. जा बाबा, सगळे आता 1.5 दिवसाचे गणपती आहेत. जा तुम्ही आता, हे बघू. अतिशय जबरदस्त फटका पाहायला मिळाला आपल्याला. मिडऑफच्या डोक्यावरून खणखणीत स्ट्रेट चौकार. या 4 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 14. आताचा चेंडू बॅटची कडा घेतली जातीये. गलीच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथपर्यंत 1 धाव घेतली जाते. 15 धावा धावफलकावर. 15 धावा धावफलकावर लागलेत विजयासाठी. अजूनही 7 धावांची गरज. ज्या पद्धतीने प्रेक्षकांना अपेक्षा होती की एक चांगला रंगतदार सामना पाहायला मिळेल सेमीफायनलचा, मात्र सेमीफायनलचा सामना जी अपेक्षा होती त्या पद्धतीने सामना पाहायला मिळत नाही. कारण धावसंख्या थोडीशी सुस्तावलेली आणि मंदावलेली पाहायला मिळाली आपल्याला कोपरवली संघाच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव जातोय डिफेन्स पद्धतीने. डिफेन्स केला जातोय. षटक संपतोय पहिलं. एक सुंदर असं गीत डीजे निखिलच्या माध्यमातून. आई दर्शन घेईल आपली कुलस्वामिनी आई एकविरा माऊली, अग्री कोली कराड्यांची माऊली आई एकविरेच सुंदर असं गीत. या गीतानंतर आपण जाऊया दुसऱ्या षटकाकडे पाहूया. गोलंदाज अमित शेलार येत आहेत. अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व कोपरवली संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता असणार आहे. सलामीला आलेली जोडी मात्र अद्यापर्यंत मैदानावर. पहिला चेंडू अमित शेलार यांचा. फुल टॉस चेंडू. खणखणीत षटकाराने मात्र इथं सामना बरोबरीच होतोय. फक्त 1 धाब्याची आवश्यकता आता विजयासाठी. 22 धाबांचा टार्गेट मात्र इथं पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त 7 धावात. पुढचा चेंडू. हा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा अमित शेलार. तिसरा चेंडू पागोड एंड करून 10-12 पावलांचा रनअप असेल प्रितेश साठी. हा मोठा फटका आहे. चेंडू डॉट. मला विजयाचा फटका मोठा मारायचा आहे. नक्कीच या षटकाराने मात्र पाहूया काय होतं. विजय फटका मला वाटतं मोठा मारायचा आहे. विजयाचं श्रेय मोठ्या फटक्याने साजरे करायचं आहे. पाहूया. आणि चेंडू एज होतोय. विकेट घेतला तो.
आणि पहिला हादरा बसतोय तो प्रथमेश मात्रेच्या स्वरूपात. फक्त विजयासाठी एक धाव पाहिजे होती, मात्र मोठा फटका मारायचा होता. विजयाचा फटका मोठ्या विजयाच्या फटकाने साजरी करायचा होता. मात्र इथं आपली बॅटची एज घेतली जाते. विकेट किपर कुठली चूक न करता झेल टिपली जाते आणि पहिला हादरा बसतोय तो. इथं मात्र चेंडू फॅन्स क्लब संघाला. पुढचा चेंडू अमित शेलार यांचा. हा चेंडू निर्धाव. नवीन फलंदाज हितेश मात्रे येतोय. एक धावेची गरज आहे विजयासाठी. यानंतरचा बिग फायनल, मेगा फायनल, उरण प्रीमियर लीग 2022 ची मेगा फायनल पाहायला मिळाली या मैदानावर. हा फटका जातोय, भिडकावला जातो. संघाचे आभार की आपण अतिशय